दोन चलातील रेषीय समीकरणाचे 4 गुणांचे प्रश्न कशा प्रकारचे बोर्डाला विचारले जाऊ शकतात हे आपण आज बघणार आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 गुणांचे प्रश्न जे की दोन चलातील रेषीय समीकरणावरती कशा पद्धतीने विचारले जातील हे बघणार आहोत। व्हिडिओवरती नवीन आणि पहिल्यांदाच असाल चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा। तर मग बघूया पहिला प्रश्न काय आहे। आता पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, पुढील समीकरणे आलेख पद्धतीने सोडवा असं सांगितलेलं आहे। त्यासाठी आता समीकरण कसे तयार करायचे ते तुम्हाला सांगते। तर आता इथे पहिल्या समीकरणांचा विचार केला तर पहिल्या समीकरणामध्ये काय आहे बघा, तर x वजा y बरोबर 1 आहे। ठीक आहे, आता हे समीकरण जर बदलून घेतलं म्हणजेच काय करतो आपण, x ची किंमत टाकतो, म्हणजेच आपल्याला काय करायचंय बघा, हे y इकडे घेतलं आणि 1 इकडे घेतलं तर काय तयार होईल बघा, तर y बरोबर हा x इथंच आहे। ठीक आहे, फक्त y इकडे 1 इकडे घेतल्यामुळे याची किंमत काय झालेली आहे, वजा 1 झालेली आहे। आता यामध्ये आपण किमती टाकू शकतो, म्हणजेच काय केलं बघा, x बरोबर 1 ठेवू, तर त्यामुळे काय होईल, x बरोबर 1 वजा 1 म्हणजेच y बरोबर किती आले, पहिली किंमत आपली 0 आली। ठीक आहे, दुसरी किंमत x बरोबर 2 ठेवले तर इथं बघा y बरोबर 2 वजा 1 म्हणजेच y बरोबर किती आलेलं आहे, या ठिकाणी 1 ही किंमत आलेली आहे। ठीक आहे, त्याच पद्धतीनं x बरोबर 3 ठेवा किंवा वजा 3 ठेवला तरीही चालते। तर y बरोबर किती येईल, 3 वजा 1 म्हणजेच किती असणार आहे तुमचे 2 ही किंमत असणार आहे। ठीक आहे, आता त्याचप्रमाणे दुसरं समीकरण काय आहे बघा आपलं, तर 2x अधिक y बरोबर किती आहे, 8 आहे। बरोबर आहे, आता y बरोबर काय होईल इथं, तर हे 8 असेच राहतील आणि हे 2x इकडे गेल्यानंतर काय होतील, वजा होतील। बरोबर आहे, आता x बरोबर किती ठेवले आपण, 1 ठेवले, तर y बरोबर किती होणार आहे बघा, तर 8 वजा बेके बे झाले, म्हणजेच y बरोबर 8तनं 2 गेले, किती राहिले, 6 राहिले। ठीक आहे, त्याच पद्धतीने x बरोबर 2 ठेवू, त्यामुळे काय होईल या ठिकाणी, तर y बरोबर 8 वजा इथे किती आहे, 2 गुणिले हे 2 म्हणजे किती झाले, 4 झाले, म्हणजेच y बरोबर किती आलेलं आहे, या ठिकाणी 4 हे उत्तर आलेलं आहे। आणि अजून एक किंमत लागती, म्हणून x बरोबर 3 ठेवू, 3 च्या ऐवजी 4 2 5 काही ठेवू शकता, त्यामुळे y बरोबर परत एकदा 8 वजा 3 गुणिले 2 कारण 2x आहे, म्हणजेच किती झाले 6, म्हणजेच y बरोबर या ठिकाणी किती आले, 8तनं 6 गेले, 2 या ठिकाणी आलेलं आहे। ठीक आहे, आता जर आपण चार्ट काढला तर या ठिकाणी बघा, या ठिकाणीच काढून घेऊया आपण चार्ट। आता इथं बघा असे 3 पद्धतीचे ब्लॉक्स आपल्याला करायचे आहेत। पहिल्या ब्लॉक्स मध्ये x असणार आहे, दुसऱ्यामध्ये y असणार आहे आणि तिसऱ्यामध्ये x आणि y च्या किमती असणार आहेत। आता पहिल्या समीकरणाचं जर काढलं आपण तर इथं बघा, इथली किंमत किती आहे, 1 आहे, त्यावेळेला y ची किंमत किती आली, 0, म्हणून 1,0 आले। ठीक आहे, दुसऱ्या याच्यामध्ये 2 म्हणजे पहिल्या समीकरणाचं चालू आहे, त्यामुळे इथं काय आले 2, इथलं किती आहे 1, y ची किंमत म्हणजे 2,1 आली। आणि तिसरी किंमत किती होती, 3 असताना त्याची किंमत किती होती, 2 आली होती, म्हणून 3 आणि इथं आले 2 म्हणून 3,2 ही किमती आलेल्या आहेत। ठीक आहे, कुठलं समीकरण होतं हे, x वजा y बरोबर 1 या समीकरणाचा तक्ता आहे। आता दुसरं समीकरण होतं आपलं 2x अधिक y बरोबर 8 या समीकरणाचा तक्ता आपल्याला काढायचा आहे। आणि हे सगळं आपण आपल्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेले आहे, त्यामुळे जर व्हिडिओ तुम्ही बघितले तर आलेख पद्धती पण व्यवस्थित पद्धतीनं समजून जाईल। ठीक आहे, आता यामध्ये बघा x अधिक y च्या इथं काय होतं, 1 जेव्हा किंमत टाकली त्यावेळेला आपल्याला काय मिळालं, इथं परत एकदा xy आणि xy म्हणजे इथं काय झाले, 1 टाकली त्यावेळेला 6 मिळाले, म्हणजे 1,6 आले। ठीक आहे, दुसऱ्या वेळेला बघा 2 टाकले त्यावेळेला किती आले, आपले 4 आले, म्हणजेच काय झाले 2,4 आलेले। आणि त्याच पद्धतीनं इथं 3 होते त्यावेळेला आपले 2 आली, म्हणजेच इथं किती आले बघा, 3,2 आलेलं आहे। ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्हाला उत्तराचा जर विचार केला तर या ठिकाणी बघा 3,2 इथं सुद्धा 3,2 आहे, म्हणजेच याचं जे सोल्युशन असणार आहे तर ते काय असणार आहे, 3,2 हे असणार आहे। आता थोडक्यात जर आलेख काढायचा कसा हे दाखवायचं झालं तर या ठिकाणी बघा, जी आडवी लाईन आपली असती ती म्हणजेच काय असते आपली, तर x अक्ष असतो। बरोबर आहे, आणि जी उभी असती, ठीक आहे, जी उभी लाईन असती त्याला आपण काय म्हणतो, तर y अक्ष म्हणतो। ठीक आहे, आता इकडच्या लाईनला काय असतात, तर धन संख्या असतात। हे आपण थोडंसं अंदाजे काढतोय, पण तुम्ही हे काय करायचंय, ग्राफ पेपरवरती काढायचे आहेत। ठीक आहे, वरच्या साईडला धन संख्या y ॲक्सिसच्या, ठीक आहे, 3
4 आणि हे 5. खाली काय असणार आहे तर -1 -2 -3 -4. इकडे असणार आहे 1 -2 -3 -4 आणि -5. आता जर पहिला जर तक्ता आपण बघितला तर या ठिकाणी बघा 1 0. 1 हा काय आहे एक्स अक्षाचा आहे आणि 0 हा काय आहे आपला वाय अक्षाचा आहे. त्यामुळे इथं काय असणार आहे पहिला पॉईंट या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे, पहिल्या लाईनचं काढतोय आपण. नंतर आहे आपलं 2 1 म्हणजेच कुठे येणार आहे हे 2 आणि वाय अक्षाचं 1 म्हणजे या ठिकाणी आलं. आणि तिसरं आहे आपलं 3 2 म्हणजेच इथं 3 आणि इथलं बघा इथून कुठं असणार आहे इथं म्हणजेच या ठिकाणी पॉईंट येणार आहे. ठीक आहे, आता या पॉईंट्स मधून जाणारी जी लाईन आहे ती लाईन आपल्याला या ठिकाणी पहिला काढून घ्यायची आहे. लाईन आहे आपली x - y बरोबर 1 आहे. ठीक आहे, त्याच पद्धतीनं आता दुसरं म्हणजेच हे जे आहे तक्ता त्याच्यावरून आपल्याला दुसरी लाईन काढायची आहे. पहिल्या तक्त्यातली बघा, दुसऱ्या तक्त्यातली 1 6 म्हणजेच कुठं आली बघा 1 6 म्हणजे इथं येणार आहे. बरोबर आहे या ठिकाणी. ओके, नंतर आहे 2 4 2 4 या ठिकाणी आणि तिसरे आहे 3 2 म्हणजे परत इथंच आली. आणि जसं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपलं जे उत्तर आहे ते काय असणार आहे आपलं 3 2 हे सोल्युशन असणार आहे. ठीक आहे, म्हणजेच उकल बरोबर किती असणार आहे आपली तर 3 2 ही उकल असणार आहे. ठीक आहे, हा होता आपला पहिला प्रश्न. जाऊया आता दुसऱ्या प्रश्नाकडे. पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल. प्रश्न क्रमांक 2 काय दिलेला आहे बघा, तर खाली दिलेल्या निश्चयकाच्या साहाय्याने 2 समीकरणे तयार करून ती सोडवा असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता यामध्ये बघा हे सगळे प्रश्न आपले 4 मार्काचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथं बघा डी ची किंमत आपल्याला 5 7 दिलेली आहे आणि इथं 2 3 दिलेले आहे. dy ची किंमत आपल्याला दिलेली आहे, किती दिलेली आहे 5 2 दिलेले आहे आणि इथं काय दिलेले 4 10 दिलेले आहे. ठीक आहे, या ठिकाणी बघा a1 a2 असतं म्हणून a2 ची किंमत किती आहे इथं 2 दिलेली आहे. ठीक आहे, त्याच पद्धतीने या ठिकाणी b1 ची किंमत किती आहे 7 आहे आणि b2 ची किंमत किती आहे -3 आहे. बरोबर आहे. आता यामध्ये सुद्धा हे जे आहे ते काय आहे आपलं a1 a2 आहे, पण हे जे असतं dy च्या ठिकाणी y चे जे सहगुणक असतात त्यांच्या जागेला आपण काय लिहितो स्थिर संख्या लिहितो. बरोबर आहे, म्हणजेच आपल्याला काय दिलेलं आहे c1 बरोबर 4 दिलेला आहे आणि c2 बरोबर किती दिलेलं आहे -10 दिलेलं आहे. आता याच्यावरून जर समीकरण तयार केलं तर काय समीकरण तयार होईल बघा आपलं, तर इथं बघा 5x अधिक 7y बरोबर 4 हे आपलं पहिलं समीकरण तयार झालेलं आहे. आणि दुसरं समीकरण आहे आपलं 2x वजा 3y बरोबर -10 हे 2 नंबरचं समीकरण तयार झालेलं आहे. आता हे समीकरण सोडवायचं आहे आणि त्याची उत्तरं काढायची आहेत. आता x आणि y याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगणार आहात, कारण या पद्धतीची बरीच गणितं आपण आपल्या चॅनलवरती सोडवलेली आहेत, त्यामुळे त्याचं उत्तर नक्की कमेंट करा. आता तिसरा जो प्रश्न आहे तो प्रश्न बघा, अंकगणिती श्रेणी आणि 2 चलातील रेषीय समीकरणे यांचे मिश्रण आहे. ते कसे ते बघूया. इथं बघा अंकगणिती श्रेणीसाठी t17 बरोबर 54 दिलेलं आहे. आता t17 बरोबर 54. t17 चे सूत्र काय आपले म्हणजे tn चं सूत्र काय आहे इथं तर a अधिक n वजा 1. n म्हणजे किती आहे 17. 17 वजा 1 म्हणजे किती झाले 16d बरोबर 54. हे झाले आपले समीकरण नंबर 1. ठीक आहे, त्याच पद्धतीने आपल्याला काय सांगितलेले बघा tn बरोबर 30 दिलेलं आहे. म्हणजेच tn म्हणजेच किती आहे t9 बरोबर 30 दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजेच काय झालं इथं a अधिक 9 वजा 1 म्हणजेच किती आलेलं आहे इथं 8d बरोबर 30 हे समीकरण नंबर 2 झाले. ठीक आहे, आता या समीकरणामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर दोन्ही समीकरणं सोडवायची आहेत. तर इथं बघा अधिक a आहे, इथं पण a आहे, दोघांचे सहगुणक काय आहे समान आहे. त्यामुळं आपण या ठिकाणी काय करू शकतो 1 व 2 ची वजाबाकी करतो. ज्या वेळेला चिन्ह समान असतात त्यावेळेला आपण काय करतो वजाबाकी करू. म्हणजेच काय झालं बघा a अधिक 16d बरोबर 54 आणि a अधिक 8d बरोबर किती आलेलं आहे 30 आलेलं आहे. ठीक आहे, इथं वजा असल्यामुळे खालचे चिन्ह काय होतात बदलतात. आता ह्याचेही व्हिडिओ आपण डिटेलमध्ये टाकलेले आहेत आपल्या चॅनलवरती, ते एकदा बघून घ्या. इथं बघा अधिक a वजा 1 गेलं, 16तनं 8 गेले, 8d राहिले, 4तनं 0 गेले, 4 राहिले, 5तनं 3 गेले, 2 राहिले. बरोबर आहे. आता इथं काय झालं आपलं तर d बरोबर
24 भागिले 8. 8 गुणाकारात होते, इकडे गेल्यानंतर काय झाले भागाकारात गेले. ठीक आहे, म्हणजेच बघा 8 एके 8, 8 त्रिक 24, म्हणजेच डी बरोबर किती आलेली आहे किंमत 3 आलेली आहे. ही किंमत काय करणार आहे आपण, तर समीकरण 1 मध्ये ठेवू. काय झालं इथं, ए अधिक 16D बरोबर 54 आहे. डी ची किंमत किती आहे, ए अधिक 16 गुणिले 3 आहे बरोबर 54. ठीक आहे, म्हणजेच काय झालं बघा या ठिकाणी ए बरोबर 54 वजा 39 16 48, ते इकडे आल्यानंतर वजा झाले, म्हणून ए बरोबर 14 न 8 गेले 6 राहिले आणि 5 न 5 गेले 0 राहिले. म्हणजेच काय झालं, तर ए आणि डी ची किंमत आपल्याला या ठिकाणी विचारलेली आहे आणि ती आहे आपली 6 कॉमा किती आहे 3. म्हणजेच काय आहे, तर प्रथम पद हे किती आहे 6 व फरक किती दिलेला आहे आपल्याला, तर 3 आहे. ठीक आहे, हा होता आपला तिसरा प्रश्न. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पण अजूनही व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ नक्की शेअर करा. आता पुढचा प्रश्न काय दिलेला आहे बघा या ठिकाणी, तर एक गाडी विशिष्ट अंतर एकाच ठराविक वेगाने कापते. ठीक आहे, जर गाडीचा वेग 6 किलोमीटर पर तास वाढला असता तर ती तिच्या निर्धारित वेळेच्या 4 तास लवकर पोहोचते. जर गाडीचा वेग 6 किलोमीटर पर तास कमी झाला तर गाडीला तिच्या निर्धारित वेळापेक्षा 6 तास जास्त लागतील. तर गाडीने एकूण किती किलोमीटर प्रवास केला असं विचारलेलं आहे, म्हणजे अंतर विचारलेलं आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी बघा ज्याचा मूळ वेग आहे, मूळ वेग बरोबर आपण काय मानू, x किलोमीटर प्रति तास मानू. ठीक आहे, आणि त्याच पद्धतीनं निर्धारित वेळ म्हणजे लागणारा काय असणार आहे वेळ, वेग आणि वेळ. ठीक आहे, टी मानू, म्हणजेच काय झाले टी तास झाले. ओके, आता काय आपल्याला काढायचं काय आहे, तर अंतर काढायचे बरोबर आहे, प्रवासाचे अंतर काढायचे आहे. म्हणून काय असणार आहे प्रवासाचे अंतर, तर डी मानले, डिस्टन्स म्हणतो आपण, ते काय म्हणणार आहे आपण किलोमीटर मध्ये बरोबर आहे. तर आता या ठिकाणी सूत्र बघितलं तर सूत्र काय असतं, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ असतो बरोबर आहे. तर अंतर बरोबर म्हणजेच डी बरोबर काय मिळालं आपल्याला एक्स गुणिले टी, म्हणजेच डी बरोबर एक्स टी असं मिळालेलं आहे. ठीक आहे, आता याचाच वापर करून जे दिलेल्या गोष्टी आहेत त्या आपण बघूया. म्हणजेच बघा पहिली अट, याला नंबर 1 देऊया. तर इथं काय झाले बघा, जर गाडीचा वेग 6 किलोमीटरनी वाढवला, म्हणजेच काय झाला वेग म्हणजेच काय झालं x अधिक काय असतं 6 झाले बरोबर आहे. आणि काय झालं तर ती तिच्या निर्धारित वेळेच्या 4 तास लवकर पोहोचते, म्हणजेच काय झाले आधी पोहोचते, टाइमाच्या किती 4 तास आधी पोहोचते, म्हणजेच अंतर डी बरोबर आले. ओके, आता या ठिकाणी बघा जर कंस सोडवले तर या ठिकाणी काय होणार आहे x गुणिले टी एक्स टी, टी गुणिले 6 6t वजा 4x आणि साइन चौक 24 झाले आणि डी ची किंमत किती होती बघा xt होती, ती इथं टाकली. आता इकडं पण xt आहे, इकडं पण xt आहे, ते काय झाले निघून गेले. राहिले काय बघा आपले, तर 6t वजा 4x आणि हे वजा होते इकडे गेल्यानंतर अधिक झाले, म्हणजे हे समीकरण 2 म्हणजे पहिलं समीकरण आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे. ठीक आहे, याच पद्धतीने आता दुसरं समीकरण ही काढून घेऊया. म्हणून दुसऱ्या अटीवरून, ठीक आहे, इथं कारण लिहिला तरी चालेल 1 वरून. ठीक आहे, आता काय करायचंय आपल्याला दुसऱ्या अट. दुसऱ्या अट मध्ये काय दिलेलं आहे बघा प्रश्नामध्ये आपल्याला, तर जर गाडीचा वेग 6 किलोमीटर पर तास कमी झाला असता तर गाडीला तिच्या निर्धारित वेळेपेक्षा 6 तास जास्त लागतील. आता इथं काय झालेलं आहे, वेग 6 तासांनी कमी झालेला आहे आणि अंतर वेळ काय झालेला आहे वाढलेला आहे, म्हणजे टी अधिक 6 बरोबर डी ची किंमत किती होती आपली xt, म्हणून इथे xt लिहिला तरीही चालेल. आता काय झालं बघा या ठिकाणी, तर परत एकदा समीकरण सोडवलं तर xt वजा 6t बरोबर आहे अधिक किती असणार आहे 6x आणि 36 बरोबर xt. इथं परत एकदा xt ला xt गेले, समीकरण तयार झाले 6t अधिक 6x बरोबर 36. ठीक आहे,
आता हे समीकरण नंबर 3. आता या दोन्ही समीकरणांचा विचार केला तर इथं +6 आहे, इथं -6t आहे. म्हणजे समीकरण 3 व 2 ची काय करणार आहे आपण बेरीज करणार आहे. म्हणून समीकरण 2 व 3 ची बेरीज काय झालं बघा इथं 6t - 4x बरोबर 24 आणि दुसरं समीकरण होतं -6t + 6x बरोबर 36. ठीक आहे. ज्यावेळेला चिन्ह वेगळी असतात त्यावेळेला आपण काय करतो बेरीज करतो. ह्याला हे काय गेलं निघून गेलं 6तनं 4 गेले 2x राहिले. इथे चिन्हांचा नियम वापरतो. इथे किती आले बघा 6 4 10 हातच्याला 1 3 2 5 आणि 1 6 60 झाले. म्हणजेच x बरोबर किती आले या ठिकाणी 30 आलेलं आहे. ठीक आहे. आता t ची किंमत काढूया. काय करायला लागेल आपल्याला तर समीकरण 2 मध्ये ही किंमत ठेवावी लागणार आहे. आता समीकरण 2 मध्ये काय बघा 6t - 4 × x किती आहे आपला तर 30 आहे बरोबर 24. ठीक आहे. आता काय करायला लागेल हे 6t तसेच बरोबर 24 4 त्रिकम 12 म्हणजे 120 होते. तिकडे आल्यानंतर अधिक झाले. इथं बघा 4 4 आणि 1 इथं आले 6t म्हणून t बरोबर 144 भागिले 6 काय आले 6 × 6 6 × 2 12 2 राहिले 6 चोक 24 झाले. ठीक आहे. आता आपल्याला काय झालं x आणि t ची किंमत मिळालेली आहे. पण प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे की एकूण किती किलोमीटर प्रवास केला. ठीक आहे. म्हणजे परत एकदा आपल्याला ह्या सूत्रामध्ये किंमत टाकावी लागेल. म्हणून 1 वरून d बरोबर काय असणार आहे तुमचं x किती आहे 30 गुणिले 24 केले 24 त्रिक किती झाले 72 आणि हे 0 म्हणजे 720 किलोमीटर प्रवास केलेला आहे आणि ते तुम्ही याचं वाक्यात लिहायचं आहे. ठीक आहे. हा होता आपला चौथा प्रश्न. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता पाचवा जो प्रश्न आहे तोही अत्यंत सोपा प्रश्न आहे. इथं काय करायचंय बघा तुम्हाला प्रत्येक संख्येला 10 ने गुणायचं आहे. त्यामुळे समीकरण काय तयार होईल तुमचं 4x + 3y बरोबर 17 हे पहिलं समीकरण तयार होईल आणि दुसऱ्या समीकरणामध्ये काय होईल इथं तर 7x - 2y बरोबर 8 हे दुसरं समीकरण तयार होईल आणि हे समीकरण सोडून याचं उत्तर काय येईल ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आता इथं 6वा प्रश्न काय दिलेला आहे बघा 6वा आणि शेवटचा प्रश्न. एका आयताकृती बागेची अर्धपरिमिती 36 सेमी आहे. ठीक आहे. तर आता इथं आपण काय करूया आयताची लांबी काय मानू x मानू. ठीक आहे. आणि रुंदी बरोबर y मानू. ओके. आता पहिल्या अटीवरून काय आहे अट आपली तर अर्धपरिमिती. आता सूत्र काय असतं परिमितीचं 2 कंसात x + y बरोबर काय असते परिमिती असते बरोबर आहे. पण अर्धपरिमिती म्हणजे भागिले 2 आले म्हणजेच काय झालं तर x + y बरोबर 36 हे पहिलं समीकरण झालं. ठीक आहे. आणि दुसरं समीकरण काय होईल बघा तर बागेची लांबी काय आहे आपली तर दुसऱ्या अटीवरून हे लिहिणं पण गरजेचं आहे. काय आहे अट तर लांबी बरोबर काय दिलेलं आहे त्यांनी लांबी रुंदीपेक्षा 4 सेंटीमीटरने जास्त आहे. रुंदी काय आहे आपली तर y आहे तर 4 मीटरनी जास्त आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. बागेची लांबी रुंदीपेक्षा 4 सेमीनं जास्त आहे त्यामुळे x बरोबर y + 4 आले. आता या ठिकाणी बघा हे x - y बरोबर 4 ह्याला समीकरण नंबर 2 झाले. ठीक आहे. आता 1 आणि 2 चा जर विचार केला तर आपण काय करणार आहे 1 व 2 ची वजाबाकी करू बेरीज करणार आहे ऍक्च्युअली आपण कारण दोघांची चिन्ह काय आहेत विरुद्ध चिन्ह असल्यामुळे बेरीज करावी लागणार आहे. तर इथं बघा x + y बरोबर 36 आले आणि दुसरं काय x - y बरोबर 4 आले. तिथं बघा अधिक वजा गेले इथं काय असणार आहे 2x आले. इथं किती झाले बघा 40 झाले बरोबर आहे का. इथं x बरोबर 20 आले. ठीक आहे. व हे काय केलं आपण 1 मध्ये टाकलं काय होणार आहे इथं तर 20 + y बरोबर किती आले 36 म्हणून y बरोबर किती असणार आहे बघा 36 - 20. ठीक आहे. म्हणजेच y बरोबर 6 आले आणि इथं आले 1. ठीक आहे. आलं का बघा आयताची लांबी ही रुंदीपेक्षा कितीनं जास्त आहे 4 न जास्त आहे. ओके. म्हणून
लांबी बरोबर किती असणार आहे, तर 20 सेमी असणार आहे आणि रुंदी बरोबर किती असणार आहे, तर 16 असणार आहे. काय प्रश्न होता आपला, तर कितीने जास्त आहे व बागेचे एकूण क्षेत्रफळ किती असं विचारलं होतं. म्हणून क्षेत्रफळ बरोबर इथं लिहायचंय तुम्हाला बागेचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी असतं. लांबी किती होती आपली, तर 20 होती आणि रुंदी किती आहे, तर 16 आहे. 16 दोन्ही 32 आणि हे 0 म्हणजे 320 काय असणार आहे, तर सेमी मध्ये दिलेली आहे का, तर इथं काय असणार आहे, स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेमीचा वर्ग असणार आहे. ठीक आहे, मराठीत असल्यामुळे इथं स्क्वेअर सेंटीमीटर न लिहिता काय लिहू शकताय तुम्ही, इथं सेमी किंवा चौसेमी, सेमीचा वर्ग किंवा चौसेमी यातलं कुठलीही एकक दिलं तरीही चालतं. ठीक आहे, हा होता आपला शेवटचा प्रश्न. एकदा बघून घ्या परत एकदा, आणि काही अडचणी असतील तर कमेंट करून नक्की विचारा. याच्यानंतर कोणत्या प्रकरणावरती तुम्हाला 4 मार्काचे प्रश्न हवे आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा. धन्यवाद.